हॅलो फ्रेंड्स, आज आपण रिलॅक्सिंग हेड मसाज पाहूया. हेड मसाज करताना आपल्या घरात जे काही ऑइल असेल, पॅराशूट, ऑलिव्ह ऑइल, आल्मंड ऑइल, कॅस्टर ऑइल किंवा सगळ्या ऑइल मिक्स करून काही कोणी होममेड ऑइल बनवलं असेल तेही तुम्ही यूज करू शकता किंवा एखाद्या कोणी डॉक्टरने तुम्हाला ऑइल दिलं असेल तेही तुम्ही यूज करू शकता. एका छोट्या बाउलमध्ये थोडंसं ऑइल घ्यावं आणि त्या ऑइल आपण हाताने न लावता त्याला आपण कॉटन डीप करूनच ऑइल लावावं. त्यामुळे काय होतं की स्कार्फला ऑइल खूप छान आणि व्यवस्थित लागलं जातं. ऑइल लावण्याच्या सुरुवातीला पूर्ण हेअर कोंब करून घ्यायचे. नंतर मिडल पार्टिशन काढायचं. मिडल पार्टिशन काढल्यानंतर प्रत्येक पार्टिशनला त्या कॉटनने ऑइल लावत राहायचं. कॉटनने ऑइल लावून झाल्यानंतर आपल्या थंबने त्याला गोल गोल करत मसाज द्यायचा. तो गोल गोल करत मसाज झाल्यानंतर आपल्या 5 बोटांनी परत तसंच सेम पार्टिशनला गोल गोल करत थोडं हलक्या हाताने प्रेशर देत मसाज करायचं. क्लायंटला हे ॲक्युप्रेशर पॉईंटही चांगले पडतात आणि त्यांना खूप रिलॅक्स वाटतं. असे हळूहळू गोल गोल करत आपण जेव्हा ॲक्युप्रेशर देतो ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि क्लायंट रिलॅक्सही छान होतात. ज्याप्रमाणे आपण ऑइल लावलं एक पार्टिशन काढून, त्याच पार्टिशनला आपल्या 3 बोटाने हलक्या हाताने रफ करत जे ऑइल आहे ते आतमध्ये ऑब्झर्व होण्यासाठी मदत होते. मग प्रत्येक लहान लहान पार्टिशन घेऊन तिथे 3 बोटांनी रफ करत ते ऑइल आतमध्ये ऑब्झर्व झालं पाहिजे. त्यानंतर हे ऑइलच्या ट्रीटमेंट झाल्यानंतर आपण हलक्या हाताने त्यांना चिमटीत धरून हळूहळू पुश करायचे प्रत्येक हेअरला. ते पुश झाल्यानंतर आपली ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि हे केस ओढले गेल्यामुळे थोडंसं काहींचा स्कार्फ नाजूक असल्यामुळे त्यांना ते दुखतं, म्हणून रिलॅक्स मुवमेंट द्यायच्या. 5 बोटाने रिलॅक्स मुवमेंट द्यायच्या. तर ही रिलॅक्स मुवमेंट आहे ती कानाच्या इथून गोल गोल करत मिडलला यायचं आणि तिथे ते प्रेशर देऊन परत हलक्या हाताने रिलॅक्स मुवमेंट देत द्यायची. असं लेफ्ट राईट दोन्ही साईडला ही प्रोसेस करायची. ही प्रोसेस केल्याने क्लायंटलाही रिलॅक्स वाटतं आणि जे काही केस ओढल्याने त्यांना दुखत असेल ते दुखतं थोडंसं कमी होतं. आतापर्यंत आपण ज्या काही स्टेप केलेल्या त्या सगळ्या व्हर्टिकल लाईन्समध्ये होत्या. आता आपण न्यू स्टेप स्टार्ट करतो त्या हॉरिझॉन्टल लाईनमध्ये. ह्याच्यामध्ये पण हेअर लाईनपासून स्टार्ट करायचे ते कानापर्यंत अंगठ्याने गोल गोल करत हळूहळू प्रेशर देत पूर्ण केसांना ह्या स्टेप स्टार्ट करूया. आणि हे अंगठ्यानेच त्याला ॲक्युप्रेशर द्यायचा, हळूवारपणे ॲक्युप्रेशर द्यायचा. क्लायंटला खूप रिलॅक्स वाटलं पाहिजे. सेम त्याच प्रोसेसमध्ये अंगठ्याने झालेले आहे प्रेशर पॉईंट देऊन. आता 4 बोटांनी गोल गोल करत पूर्ण केसांना प्रेशर पॉईंट द्यायचा. आणि आता हे संपूर्ण केस आपण कोंबने कोंब करून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने त्याला पुश अँड पुल करायचं. हे सगळं झाल्यानंतर रिलॅक्स मुवमेंट, केसांना थोडासा धक्का लागतो, थोडंफार दुखल्यासारखं वाटतं, म्हणून त्याला रिलॅक्स मुवमेंट द्यायचं. रिलॅक्स मुवमेंट दिल्यानंतर चॉपिंग करायची. चॉपिंगने खूप छान आणि रिलॅक्स वाटतं, डोकं थोडं हलकं झाल्यासारखं दिसतं. आता ह्या व्ही शेपमध्ये सुद्धा ही रिलॅक्स मुवमेंट आहेत. ह्या नंतरच्या ज्या स्टेप आहेत ह्या जास्त रिलॅक्स मुवमेंटमध्ये आहे, कारण आधी आपण ॲक्युप्रेशर पॉईंट दिलेला आहे, ब्लड सर्क्युलेशन त्याच्यामुळे चांगलं होतं. आणि आता ही जी व्हायब्रेशन मशीन फिरवतं ह्याने पण खूप रिलॅक्स मुवमेंट होतात. जे काही आपलं पेन असेल, जे काही आपलं रिलॅक्स पूर्ण बॉडी होते ती ही सगळी ह्या व्हायब्रेशन मशीनमुळे होतं. पूर्ण पाठीला, मानेला, पूर्ण हेअरला आपण हे व्हायब्रेशन मशीन फिरवून आणि ही व्हायब्रेशन मशीन एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये भेटते. कुठेही अवेलेबल आहेत. तुम्हाला ब्युटी सेंटरमध्ये, ऑनलाईन, कोणत्याही शॉपमध्ये ही व्हायब्रेशन मशीन भेटेल. ॲसॅप कंपनीची आहे. हा ब्रँड तुम्हाला कुठेही अवेलेबल आहे. ही खरंच तुम्ही घ्या. ह्याने रिझल्टही खूप चांगलं येतं. क्लायंटलाही रिलॅक्स खूप वाटतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.